विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी मराठी युवक भारती भाग 5 व्याकरणामधील वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर हा भाग पाहणार आहोत. तुम्हाला आठवतच असेल की मागील भागामध्ये आपण वाक्य म्हणजे काय आणि वाक्याचे प्रकार कोणकोणते हा भाग अभ्यासला होता. या नवीन भागामध्ये आपण वाक्य रूपांतर म्हणजे काय आणि वाक्य रूपांतर कसं करायचं हा भाग अभ्यासणार आहोत. वाक्य रूपांतर. मी तुम्हाला नेहमी सांगत आलेली आहे की शब्दामध्येच पूर्ण भागाचा अर्थ दडलेला असतो. म्हणजेच काय तर वाक्य रूपांतर हा शब्द बघितल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन शब्द दिसून येतात, वाक्य आणि रूपांतर. मग वाक्य म्हणजे काय हे तर आपण बघितलंच होतं. मग रूपांतर म्हणजे काय तर रूपांतर म्हणजे परिवर्तन किंवा बदल. म्हणूनच याला वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन असं देखील म्हटलं जातं. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण बोलताना अनेक प्रकारची वाक्य वापरत असतो किंवा बोलत असतो. मग ही सर्व वाक्य एकाच स्वरूपाची, एकाच पद्धतीची किंवा एकाच सुरातील जर असतील तर ऐकणाऱ्याला कंटाळवाणं होईल आणि याशिवाय मनातील जो योग्य भाव आहे तो देखील तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. मग आपल्या बोलण्यातून, लिहिण्यातून भाषेचा डौल म्हणजेच भाषेचं सौंदर्य व्यक्त व्हावे असे वाटत असेल तर छोट्या छोट्या वैविध्यपूर्ण म्हणजेच विविधतापूर्ण वाक्यातून आपली भाषा डौलदार, आकर्षक, परिणामकारक होईल असा प्रयत्न आपण करायला हवा. त्यासाठी वाक्य रूपांतराची आत्मसात करायला हवी आणि म्हणूनच वाक्य रूपांतर करायला शिकणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही वाक्य बोलतो ते परिणामकारक, प्रभावीपणे पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला वाक्य रूपांतर करायला शिकणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग वाक्य रूपांतर म्हणजे काय तर जसं आपण वरच बघितलं की वाक्य रूपांतर म्हणजे किंवा वाक्य रूपांतराला दुसरा शब्द वापरला जातो तो म्हणजे वाक्य परिवर्तन. मग वाक्य रूपांतर म्हणजेच काय तर वाक्य रचनेत करावा लागणारा बदल. बघा मी काय म्हणते, नीट ऐका. वाक्य रचनेत करावा लागणारा बदल म्हणजे वाक्य रूपांतर. इथे एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे वाक्य रूपांतर करताना म्हणजेच वाक्याच्या रचनेत आपल्याला बदल करायचा आहे, पण वाक्याच्या अर्थामध्ये बदल होता कामा नये. शेवटपर्यंत आपल्याला हे वाक्य मनामध्ये बिंबवून ठेवायचंय, ठासून लक्षात ठेवायचंय. काय तर वाक्य रूपांतर करताना वाक्याच्या रचनेमध्ये बदल करायचा असला तरी वाक्याच्या अर्थामध्ये बदल होता कामा नये. मग आपण याची स्टँडर्ड व्याख्या जर बघितली तर काय होते तर बघा, वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय. वाक्यार्थाला, वाक्यार्थ म्हणजे काय, वाक्याचा जो अर्थ आहे त्याला बाधा म्हणजेच अडथळा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे काय आहे, वाक्य रूपांतर आहे. इथपर्यंत समजलं. आता आपण हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. बघा, आता मी इथे एक उदाहरण लिहिलं आहे की तो घरी खात्रीनं येईल. हे जे वाक्य आहे हे वाक्य होकारार्थी आहे. बरोबर आहे. आपण वाक्यांचे प्रकार शिकलो होतो, त्याच्यामध्ये आपण नकारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य असं शिकलो होतो. बरोबर आहे. मग इथे लक्षात घ्यायचं की हे जे वाक्य आहे हे काय आहे, होकारार्थी आहे. मग हे वाक्य जर आपल्याला नकारार्थी करायचे असेल तर इथे काय लिहिलंय बघा मी, की तो खात्रीनं येणार नाही. वाक्य मूळ काय होतं, तो घरी खात्रीनं येईल आणि आपण नकारार्थी करताना काय केलंय, तो खात्रीनं येणार नाही. मग हे असं करून चालेल का तर चालणार नाही, कारण इथे वाक्याचा जो अर्थ आहे तो पूर्णपणे बदलून गेलेला आहे. येतंय लक्षात? कारण तो खात्रीनं येईल आणि तो खात्रीनं येणार नाही म्हणजे काय झाला, पूर्णपणे विरोधी अर्थ झाला. मग जेव्हा आपल्याला वाक्य रूपांतर करायचं असतं तेव्हा आपल्याला अर्थ जो आहे वाक्याचा तो जसाच्या तसाच राहिला पाहिजे. फक्त
फक्त आपल्याला वाक्याची रचना बदलायची असते. मग पुढे बघा, मग जर अर्थ न बदलता वाक्य नकारार्थी करायचं असेल तर ते वाक्य कसं होईल? तर तो घरी आल्याशिवाय राहणार नाही, हे अशा स्वरूपामध्ये आपल्याला वाक्य करावं लागेल. बघा, आता इथे एक मनामध्ये कल्पना तुम्ही तयार करा किंवा एक इमॅजिनरी, की समजा तुमचा एक मित्र आहे आणि त्याच्या तुम्हाला फोन केला की अरे तुझा मित्र अजून घरी आला नाही, म्हणजे कोणाचं तरी नाव घेऊन, आपण कोणाचं तरी नाव, काय नाव घेऊया इथं? सुशील नाव घेऊ. अरे सुशील अजून घरी नाही आलाय अजून. सुशीलची आई सुशीलच्या मित्राला म्हणते. मग इथे सुशीलचा मित्र म्हणतो की काकी तुम्ही काळजी नका करू, तो घरी खात्रीनं येईल. काय वाक्य म्हटले मी? किंवा सुशील काय म्हटला, सुशीलचा मित्र, की तो घरी खात्रीनं येईल. मग हेच वाक्य तो वेगळ्या पद्धतीने समजा त्याला म्हणायचं आहे, तर तो कसं म्हणेल? तर तो घरी आल्याशिवाय राहणार नाही. मी काळजी नका करू, तो घरी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच याचा अर्थ काय आहे? तो कुठेही जाणार नाही, तर तो खात्रीनं घरीच येईल. येतंय लक्षात मला काय सांगायचंय? जेव्हा आपण म्हणतो की तो घरी खात्रीनं येईल आणि दुसरं वाक्य तुम्ही म्हणतात तो खात्रीनं येणार नाही, तर हे वाक्य चुकीचं होतं. पण इथे तो घरी येईल आणि जेव्हा हेच वाक्य आपण रचना बदलून बोलू की तो घरी आल्याशिवाय राहणार नाही, हे काय झालं? जेव्हा वाक्य नकारार्थी आपल्याला करायचंय त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये काय बदल केला? तर घरी आल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे तो कुठेच जाणार नाही, तो खात्रीनं घरीच येईल. तुम्ही काळजी करू नका. म्हणजे वाक्याचा अर्थ न बदलता सुशीलचा मित्र काय करतो? काकींना तसं उत्तर देतो. येतंय तुमच्या लक्षात मला नक्की काय म्हणायचंय ते? बघा, आपण जसं जसं पुढे आता जाऊ तेव्हा मध्ये असलेल्या शंका ह्या जास्त स्पष्ट होत जातील. मग इथे लक्षात काय ठेवायचं आहे? तर वाक्य रूपांतरामध्ये मूळ अर्थ वाक्याचा कायम ठेवायचा आहे. तेव्हाच ते मूळ अर्थ किंवा मूळ वाक्य हे काय होतं? अधिक खुलून दिसतं, उठून दिसतं. येतंय लक्षात? ठीक आहे. मग आता आपण पुढे वाक्य रूपांतराचे प्रकार पाहू की जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी अजून स्पष्ट होतील. आपले विचार अधिक आकर्षक रीतीने, परिणामकारक पद्धतीने मांडायचे असतील तर वाक्याचं रूपांतर विविध तऱ्हेनं करता येतं. त्यातील काही प्रकार आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. पहिलं आहे प्रश्नार्थी वाक्य व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. म्हणजे तिथे लक्षात ठेवायचंय, जर तुम्हाला प्रश्नार्थी वाक्य दिलं गेलेलं असेल तर त्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचंय, किंवा कधी कधी विधानार्थी वाक्य जर दिलं असेल तर त्याचं तुम्हाला काय करायचं आहे? प्रश्नार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. म्हणूनच इथे शब्द काय वापरलेला आहे? परस्पर रूपांतर. म्हणजे प्रश्नार्थी वाक्य येईल त्याचं विधानार्थी करायचं, किंवा विधानार्थी वाक्य दिलं तर प्रश्नार्थी वाक्य करायचं. ठीक आहे. त्याचप्रमाणे पुढील वाक्यांचा प्रकार, वाक्य रूपांतराचा प्रकार आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे उद्गारार्थी व विधान वाक्यांचं परस्पर रूपांतर. तिसरं बघायचंय आज्ञार्थी व विधानार्थी वाक्यांचं परस्पर रूपांतर. आणि चौथं जे पाहायचं आहे ते आहे होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचं परस्पर रूपांतर. येते लक्षात? अशा स्वरूपामध्ये ह्या 4 प्रकारांमध्ये आपल्याला वाक्य रूपांतर कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. आता आपण वाक्य रूपांतराचा पहिला प्रकार बघूया. प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचं परस्पर रूपांतर. मग बघा, आपल्या समोर एक उदाहरण लिहिलेलं आहे. जगात सर्व सुखी असा कोण आहे? हा काय विचारला गेलेला आहे? प्रश्न केला आहे. मग हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कसा आहे? तो होकारार्थी आहे. बरोबर आहे. मग जेव्हा आपल्याला असा प्रश्न विचारला जातो तर तेव्हा
तो प्रश्न विचारला गेलेला आहे का तुम्हाला, की जगात सर्व सुखी असा कोण आहे? मग तुम्ही उत्तर देणार, की जगात जगात सर्व सुखी असा मी आहे, किंवा माझा हा मित्र आहे, किंवा अमुक एक व्यक्ती आहे. तर असं म्हणणं हे काय होतं इथे चुकीचं ठरतं. म्हणजेच काय, तर या प्रश्नामध्येच काय असतं, उत्तर दडलेलं असतं. म्हणजेच काय, तर जेव्हा असा प्रश्न विचारला जातो, म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य आपल्या समोर येतं, तेव्हा त्या प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य करताना आपल्याला काय करावं लागेल? तर वाक्याचा अर्थ न बदलता आपल्याला वाक्याची फक्त रचना बदलायची आहे. मग त्याचं उत्तर काय होईल? तर जगात सर्व सुखी असा कोणी नाही. आता आपला जो प्रश्न होता तो काय होता? प्रश्नार्थी आणि होकारार्थी होता. मग जेव्हा प्रश्नार्थी आणि होकारार्थी असा प्रश्न असेल, तेव्हा विधानार्थी करताना तुम्हाला विधानार्थी वाक्य करायचंय, पण ते नकारार्थी करायचं. तेव्हाच जो प्रश्नार्थी वाक्य आहे त्याचा अर्थ हा बदलला जाणार नाही. पण जर तुम्ही प्रश्नार्थी वाक्य होकारार्थी आहे, बरोबर आहे, पण तुम्ही काय केलंय, त्याला नकारार्थी विधानामध्ये रूपांतर करताना जर ते नकारार्थी केलं नाही, तर वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलून जाईल. म्हणून इथे काय लक्षात ठेवायचं आहे, की जगात सर्व सुखी असा कोण आहे? याचं विधानार्थी करताना तुम्हाला नकारार्थी करायचं आहे, की जगात सर्व सुखी असा कोणी नाही. म्हणजेच जर आपण इथे बघितलं तर साधं सरळ आहे. आपण जीवनामध्ये हे वाक्य सगळेजण अशा स्वरूपाची वाक्य वापरत असतो. पण जेव्हा आता हे आपण ग्रामर किंवा व्याकरणाच्या याच्यात शिकतोय, तर आपल्याला काहीतरी खूप जड वाटतं. पण आपण ओरिजिनल आपल्या जीवनामध्ये अशी बरीचशी वाक्य वापरत असतो. मग जगात सुखी असा कोण आहे? तर जगात सर्व सुखी असा कोणीही मनुष्य नाही. हाच त्याचा काय आहे? वाक्याचा अर्थ आहे. येतंय लक्षात? मग इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य हे नकारार्थी करावे. येतंय लक्षात? आता इथे तुम्हाला पुढे मी स्पष्टीकरण पण लिहून दिलेलं आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतः हा भाग बघाल तर तुम्हाला तिथे स्पष्टीकरण सुद्धा मी लिहून दिलेलं आहे. ठीक आहे, आता आपण दुसरं उदाहरण बघूया. अपमान केल्यास कोणाला राग येत नाही? काय म्हणते मी? अपमान केल्यास कोणाला राग येत नाही? हे काय आहे? प्रश्नार्थी वाक्य आहे, पण ते कसं आहे? नकारार्थी आहे. येतंय लक्षात? मग आता याचं तुम्हाला काय करायचं आहे? प्रश्नार्थीचं विधानार्थी वाक्य करायचंय. मग विधानार्थी वाक्य करताना जर वरती नकारार्थी प्रश्न आहे, तर खाली विधान कसं करायचं आहे तुम्हाला? होकारार्थी करायचंय. मग काय म्हणणार? अपमान केल्यास प्रत्येकालाच राग येतो. बरोबर आहे? काय म्हटलं मी? अपमान केल्यास प्रत्येकालाच राग येतो. म्हणजे काय? जसं अपमान केल्यास कोणाला राग येत नाही, म्हणजेच अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. म्हणजेच इथे काय लक्षात ठेवायचं आहे, जर प्रश्न नकारार्थी असला तर त्याचे विधानार्थी उत्तर किंवा विधानार्थी बनवताना ते होकारार्थी करायला हवे. येतंय लक्षात मी काय म्हणते ते? ह्या दोन गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या. जर प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी करायचं, आणि प्रश्न नकारार्थी असेल तर वाक्य होकारार्थी करायचं, म्हणजेच विधानार्थी वाक्य होकारार्थी करायचं. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या? मग आता पुढे आपण अजून काही वाक्यांचा सराव करूया. आता आपण ही पुढे काही वाक्य बघूया. ठीक आहे, पहिलं वाक्य बघा. फुकट दिले तर कोण नको म्हणेल? हे जे वाक्य आहे, सर्वात पहिल्यांदा काय बघायचं, तर हे वाक्य काय आहे? प्रश्नार्थी वाक्य आहे. मग ते कसं आहे? तर ते नकारार्थी आहे. म्हणजे कोणतंही वाक्य आल्यानंतर पहिल्यांदा वाक्याचा प्रकार बघायचा, आणि त्याच्यानंतर ते नकारार्थी आहे की होकारार्थी आहे हे बघायचं. ठीक आहे, मग आपल्याला वाक्य दिलेलं आहे, फुकट दिले तर कोण नको म्हणेल?
मग ह्याचं जर आपल्याला विधानार्थी वाक्य करायचं आहे तर कसं कसं होईल? तर फुकट दिले तर कोणीच नको म्हणणार नाही. आता तुम्ही इथे म्हणाल की इथे दोन नको शब्द प्रश्नामध्ये पण आलाय आणि विधानार्थी वाक्यामध्ये पण नको नको आलाय, नको आलाय, नाही आलाय. मग हे सुद्धा काय आहे? नकारार्थीच वाक्य आहे. मग इथे मी विधानार्थी होकारार्थी कसं लिहिलं? हा प्रश्न पडला ना तुम्हाला? म्हणजे आपण जो आधी नियम बघितला होता की नकारार्थी वाक्यामध्ये नकारदर्शक शब्द असणं गरजेचं आहे, बरोबर आहे? नको, नव्हे, न लगे, नाही हे शब्द असणं गरजेचं आहे. पण कधी कधी अपवादात्मक असे वाक्य येतात की ज्याच्यामध्ये दोन नाही आलेले. बघा, फुकट दिले तर कोणी नको म्हणणार नाही. मग या वाक्याचा अर्थ तुम्हाला बघायचा आहे की फुकट दिले तर कोण नको म्हणेल. याचाच अर्थ काय? तर फुकट दिले तर कोणीच नको. म्हणजे जर वाक्याचा अर्थ बघितला तर हे जे नको नाही शब्द आलेले आहेत त्याचा इथे नकारार्थी वाक्य म्हणून आपल्याला अर्थ घ्यायचा नाही. म्हणजेच कधी कधी वाक्यामध्ये दोन नकार जर आले तर त्याचा अर्थ काय असतो की ते होकारार्थी असतं. किंवा तुम्ही खाली बघा, मी अजून याचं एक उत्तर लिहिलेलं आहे. तर फुकट दिले तर सर्वच हो म्हणतील. बरोबर आहे? काय लिहिलंय मी? फुकट दिले तर सर्वच हो म्हणतील. हे काय झालं? विधानार्थी होकारार्थी वाक्य झालं. बघा, परत एकदा नीट समजून सांगते हं. पहिलं वाक्य, फुकट दिले तर कोण नको म्हणेल. हे प्रश्नार्थी नकारार्थी वाक्य आपल्याला काय करायचं आहे? विधानार्थी होकारार्थी करायचं आहे. मग ते कसं होईल? तर फुकट दिले तर सर्वच हो म्हणतील. तुम्ही असं सुद्धा लिहू शकता. पण बरोबर आहे? पण व्याकरणाच्या पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे ते पहिलं वाक्य आहे. फुकट दिले तर कोणी नको म्हणणार नाही. दोन्हीही वाक्य बरोबरच आहे. पण व्याकरणाच्या पुस्तकामध्ये किंवा आपल्या पाठ्यपुस्तकाच्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे? तर पहिलं जे वाक्य आहे, फुकट देणार नाही. मग त्याचा अर्थ सुद्धा असाच आहे की फुकट दिले तर सर्वच हो म्हणतील. येतंय लक्षात? पुन्हा या गोष्टी समजून घ्या. ठीक आहे? आता पुढचं आपण वाक्य बघूया. वाक्य क्रमांक 2. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू? बघा, आपल्या दैनंदिन जीवनात आपण खूप वेळा हे वाक्य किंवा प्रश्न विचारतो. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू? काय आहे? प्रश्नार्थी वाक्य आहे आणि होकारार्थी वाक्य आहे, म्हणजेच होकारार्थी प्रश्न आहे. मग याचं विधानार्थी करताना आपल्याला काय करावं लागेल? तर आपल्याला विधानार्थी नकारार्थी करावं लागणार. येतंय लक्षात? मग कसं होणार? प्रश्न काय आहे? आम्ही तुमचे उपकार कसे विसरू? आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही. काय म्हटलं इथे? आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही. म्हणजेच याचा अर्थ काय? की आम्ही तुमचे उपकार कसे विसरू? म्हणजे आपण फक्त काय करत आहोत? वाक्याच्या रचनेमध्ये बदल करत आहोत, वाक्याच्या अर्थामध्ये नाही. म्हणजे आपलं वाक्य अधिक आकर्षक, परिणामकारक जर आपल्याला बोलायचं असेल तर आपण अशा पद्धतीने बोलू शकतो. आता बघा, आपण नेहमी जर असंच मुळीच विसरणार नाही असं वाक्य म्हणण्यापेक्षा कोणतं वाक्य इफेक्टिव्ह वाटतं? की आम्ही तुमचे उपकार कसे विसरू? म्हणजे आम्ही तुमचे उपकार विसरूच शकत नाही. अशा स्वरूपामध्ये आपण काय करत असतो? आपला भाव व्यक्त करत असतो. आता आपण तिसरं वाक्य बघूया. कुणी कोडे माझे उकलील का? काय म्हटलंय? कुणी कोडे माझे उकलील का? हा काय आहे? प्रश्नार्थी आणि होकारार्थी वाक्य आहे, बरोबर? मग याचं विधानार्थी नकारार्थी आपल्याला करायचं आहे. कसं होणार? माझे कोडी कोणी उकलणार नाही. काय म्हणते मी? प्रश्न काय आहे? कुणी माझे कोडे उकलील का? उत्तर काय देतेय मी? किंवा विधानार्थी वाक्य कसं तयार करतेय? माझे कोडे कुणीच उकलणार नाही. म्हणजेच मध्ये जेव्हा प्रश्नार्थ होकारार्थ असेल तेव्हा विधानार्थी वाक्य हे नकारार्थी करायचंय. येतंय लक्षात इथपर्यंत सगळ्यांच्या? पुढचं वाक्य बघा. आपण त्यांच्याकडे जायला नको का?
काय प्रश्न केलाय? आपण त्यांच्याकडे जायला नको का? बघा, नेहमी वाक्य समोर आलं ना तर आपण काहीतरी परिस्थितीशी ते जोडायचं. आपण सहसा नेहमी अशी वाक्य बोलत असतो. कोणाच्या तरी काहीतरी घडलंय, समजा एखाद्याच्या घरी ऍक्सिडेंट झालाय आणि आपल्याला त्यांना भेटायला जायचंय, तेव्हा आई आपल्या बाबांना म्हणते की नाही असं, आपण त्यांच्याकडे जायला नको का? म्हणजे अर्थ काय असतो की आपण त्यांच्याकडे अवश्य जायला हवे. विधानार्थी वाक्य कसं होतंय तयार? आपण त्यांच्याकडे अवश्य जायला हवे. म्हणजे प्रश्नामध्ये नकार होता, तर आपण विधानार्थी वाक्य करताना त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? होकार केलेला आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यामध्ये नवीन शब्द हा ऍड करावा लागतो. जसा प्रश्न होता, आपण त्यांच्याकडे जायला नको का? मग आपण विधानार्थी वाक्य करताना काय त्याच्यामध्ये शब्द ऍड केलाय? अवश्य. म्हणजे आपण त्यांच्याकडे अवश्य जायला हवे. तुम्ही अवश्य म्हणू शकता, जरूर म्हणू शकता, नक्की म्हणू शकता. आपण त्यांच्याकडे नक्कीच जायला हवे. येतंय लक्षात? अशा अवश्य, नक्कीच, जरूर असे शब्द आपल्याला वाक्यामध्ये हे नवीन घालावे लागतात. हे सुद्धा इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किंवा हेच वाक्य तुम्ही शब्द नवीन ऍड न करता सुद्धा लिहू शकता. कसं? तर आपण त्यांच्याकडे जायलाच हवे. काय केलंय आपण? जायलाच. प्रश्नामध्ये काय होतं? आपण त्यांच्याकडे जायला नको का? मग आपलं विधान कसं तयार होतंय? आपण त्यांच्याकडे जायलाच हवे. येतंय लक्षात? आपल्याला काय करायची आहे? वाक्याची रचना बदलायची आहे, अर्थ नाही. आता पुढचं आणि शेवटचं वाक्य आपण बघू. मुलांच्या अभ्यासाची काळजी नको का? काय म्हटलाय प्रश्न? मुलांच्या अभ्यासाची काळजी नको का? म्हणजेच याचा अर्थ काय? मुलांच्या अभ्यासाची जरूर काळजी घ्यायला हवी. काय म्हटलं? मुलांच्या अभ्यासाची जरूर काळजी घ्यायला हवी. बघा, याच्यामध्ये सुद्धा जरूर हा शब्द अवश्य हा सुद्धा शब्द त्याच्यामध्ये लिहू शकता. म्हणजे मुलांचा जो अभ्यास आहे, त्या मुलांच्या अभ्यासाची आपल्याला काळजी घेणं हे जरुरीचं आहे, असा अर्थ या वाक्याचा निघतो. येतंय लक्षात? म्हणजेच काय? जर आपण ही सगळी वाक्य बघितली तर आपल्याला दोन गोष्टी इथे महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहे. जर प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी करायचं, आणि प्रश्न जर नकारार्थी असेल तर त्याचं उत्तर किंवा विधानार्थी वाक्य हे कसं करायचं आहे? होकारार्थी करायचं आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं? आता आपण वाक्याच्या रूपांतराचा दुसरा प्रकार बघूया, आणि तो म्हणजे उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. बघा, पुढे एक उदाहरण लिहिलेलं आहे. बाप रे, केवढी उंच इमारत आहे ही. हे काय झालं? उद्गारार्थी वाक्य झालं. मग आता ह्या वाक्याचं विधानार्थी वाक्य आपल्याला करायचं आहे, बरोबर आहे? मग कसं होईल? तर ही इमारत खूप उंच आहे, बरोबर आहे? बघा, आता जेव्हा मी एखादी खूप उंच बिल्डिंग बघते आणि जेव्हा मी माझ्या मैत्रिणीला म्हणते की ही इमारत खूप उंच आहे, हे म्हणणं बघा, आणि जेव्हा मी एखादी इमारत बघितल्यानंतर माझ्या तोंडातून एकदम उद्गाराचे किंवा आश्चर्याचे भाव निघतात, तेव्हा ते वाक्य कसं होईल? बाप रे, केवढी उंच इमारत आहे ही. म्हणजे काय? दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे, पण उद्गारार्थी जे वाक्य आहे ते जास्त परिणामकारक वाटतं. येतंय लक्षात? का बरं जास्त परिणामकारक वाटतं? कारण उद्गारार्थी वाक्यामध्ये एखाद्या गोष्टीमधील आधिक्य म्हणजेच अधिकता, वैपुल्य म्हणजे विपुलता, परिमाण म्हणजे मोजमाप, मोठी संख्या, अतिशयता ही परिणामकारक रीतीने व्यक्त केलेली असते. म्हणजेच आपल्या ज्या मनातील भावना असतात त्या या उद्गारवाचक शब्दांनी काय केलेल्या असतात? परिणामकारक रीतीने पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवलेल्या असतात. मग जेव्हा आपण अशा उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करतो तेव्हा काय करत असतो? तर विधानार्थी वाक्यात
कोणत्याही गोष्टीची विपुलता स्पष्ट करायची असते. म्हणजेच काय? वैपुल्य किंवा अधिकता, जास्त अशा स्वरूपामध्ये ती गोष्ट आपल्याला स्पष्ट करायची असते. मग त्यासाठी आपल्याला वाक्यामध्ये खूप, प्रचंड, भरपूर, फार, अतोनात यासारखे शब्द हे वापरावे लागतात. येते लक्षात? आता जे पहिलं वाक्य आपण बघितलं होतं, बाप रे केवढी उंच इमारत आहे ही. मग ह्या वाक्याचं म्हणजेच उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य करताना मी काय केलेलं आहे, तर जे उद्गारवाचक शब्द आहेत बाप रे आणि हे शब्द मी काय केले, काढून टाकले आणि तिथे कोणता नवीन शब्द ऍड केला, तर खूप हा शब्द मी काय केला त्याच्यामध्ये ऍड केला. बघा, बापरे शब्द काढला, केवढी शब्द काढला, मग वाक्य कसं झालं, ही इमारत खूप उंच आहे. काय म्हटलं मी, ही इमारत खूप उंच आहे. अर्ध वाक्य तर त्या वाक्यामध्येच असतं. बघा, उंच इमारत आहे ही असं लिहिलंय ना, बापरे केवढी शब्द काढल्यानंतर वाक्य कसं दिसतंय, उंच इमारत आहे ही. पण जेव्हा आपण विधानार्थी वाक्यात रूपांतर करतो तेव्हा करता हा आपल्याला घ्यायचा आहे आणि क्रियापद हे शेवटी घ्यायचंय. मग आपल्याला काय करायचं आहे की ही इमारत खूप उंच आहे. मी काय केलं, अधिकता दाखवण्यासाठी, विपुलता दाखवण्यासाठी खूप, फार, प्रचंड असे शब्द आपल्याला काय करायचे असतात, त्याच्यामध्ये घालायचे असतात किंवा ऍड करायचे असतात. येतंय लक्षात? आता दुसरं वाक्य बघा, काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला. आता हे वाक्य काय आहे, विधानार्थी वाक्य आहे आणि ह्याचं तुम्हाला आता कशामध्ये रूपांतर करायचं आहे, तर उद्गारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. मग आपलं वाक्य काय आहे, काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला आणि हेच उद्गारामध्ये कसं होणार, किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री. काय म्हटलं मी, किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री. येतंय लक्षात? म्हणजेच इथे मी काय केलं, तर खूप हा जो शब्द आहे तो सुद्धा याच्यातनं काढून टाकला आणि त्याच्या ऐवजी उद्गारवाचक शब्द मी काय केला, यामध्ये वापरला. मग किती हा शब्द काय आहे, तर उद्गारवाचक शब्द आहे. येतंय लक्षात? कोण, काय, किती हे जे शब्द आहे हे प्रत्यक्षामध्ये आपल्याला माहिती आहेत की हे प्रश्नार्थी शब्द आहेत, म्हणजे आपण प्रश्न विचारण्यासाठी याचा वापर करतो. पण हे शब्द आपण उद्गारार्थी शब्द म्हणून सुद्धा काय करू शकतो, वाक्यांमध्ये वापरू शकतो. येतंय लक्षात? म्हणून किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री किंवा किती गडगडाट झाला काल रात्री ढगांचा, असं देखील तुम्ही काय करू शकता, वाक्य बनवू शकतात. ठीक आहे? मग आता आपण काय करूया, पुढील काही वाक्य अजून आपण बघूया. बघा, जेव्हा आपण उद्गारार्थी वाक्य शिकलो होतो तेव्हा मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली होती की कधी कधी मनातील तीव्र इच्छा व्यक्त करण्यासाठी देखील उद्गारार्थी वाक्य वापरलं जातं आणि तिथे मी तुम्हाला हीच 2 वाक्य घेतली होती. मुद्दामून तीच मागच्या भागातील वाक्य मी इथे घेतलेली आहेत. पहिलं वाक्य बघा, मला लॉटरीत ₹1,00,000 मिळाले तर. काय म्हटलंय मी, मला लॉटरीत ₹1,00,000 मिळाले तर. हे मी काय केलंय, उद्गारवाचक वाक्य तयार केलंय किंवा उद्गार काढलेला आहे. बरोबर आहे? पण ह्याच वाक्याचं आता मला काय करायचं आहे, विधानार्थ करायचं आहे. मग कसं होणार, तर मला लॉटरीत ₹1,00,000 मिळावे अशी तीव्र इच्छा आहे. बघा, इथे हे लक्षात ठेवायचंय की जेव्हा मनातील तीव्र इच्छा व्यक्त करण्यासाठी आपण एखादं वाक्य बोलतो तेव्हा उद्गारार्थीमध्ये आपण काय करतो, तर मला लॉटरीत ₹1,00,000 मिळाले असते तर, ₹1,00,000 मिळाले असते तर आणि उद्गारवाचक चिन्ह देतो. पण जेव्हा आपण उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करतो तेव्हा आपल्याला माझी अशी तीव्र इच्छा आहे किंवा मला अशी फार इच्छा आहे अशा शब्दांचा प्रयोग आपल्याला इथे. दुसरं वाक्य बघा, मी राज्याचा मुख्यमंत्री झालो तर. काय म्हणते मी राज्याचा मुख्यमंत्री झाले तर आणि उद्गारवाचक चिन्ह. आणि हेच वाक्य जेव्हा मला
विधानार्थी करायचं आहे तेव्हा मी काय म्हणणार, मला राज्याचा मुख्यमंत्री होण्याची फार फार इच्छा आहे. राज्याचा मुख्यमंत्री होण्याची तीव्र इच्छा आहे. किंवा मला राज्याचा मुख्यमंत्री होण्याची खूप इच्छा आहे. म्हणजे इथे तुम्ही काय करत आहात, तुमच्या मनातील तीव्र इच्छा आहे हे तुम्ही विधानार्थी वाक्यातून दाखवत आहात. त्यावेळेला तुम्हाला या तीव्र इच्छा या शब्दाचा वापर करणं गरजेचं आहे. येतंय लक्षात इथपर्यंत? बघा आता पुढे मी काय लिहिलेलं आहे, म्हणजेच एखाद्या गोष्टीतील अतिशयता म्हणजेच खूप, फार, प्रचंड, अतोनात, मनस्वी या अर्थाच्या भावना व्यक्त करण्यासाठी सुद्धा उद्गारार्थी वाक्य वापरलं जातं. बघा मी काय लिहिलंय आता, किंवा उदाहरणाद्वारे आपण हे समजून घेऊ. आता पहिलं वाक्य बघा, काय उकडले हो काल रात्री. बरोबर आहे, कधी कधी खूप गरम होतं, खूप घाम यायला लागतो, तेव्हा आपण काय म्हणतो, बाप रे काय उकडले हो काल रात्री. हे काय झालं, उद्गारार्थी वाक्य झालं. पण हेच जर मला विधानार्थी वाक्य करायचं आहे तर मला काय करावे लागतील, याच्यामध्ये जसं मी मागच्या याच्यात पण सांगितलं, खूप, फार, प्रचंड, अतोनात असे शब्द आपल्याला वापरावे लागतील. ठीक आहे, मग हे वाक्य कसं होईल, काल रात्री मनस्वी उकडले. आता तुम्ही म्हणणार मनस्वी हा शब्द खूप अवघड वाटतो, पण मनस्वी याचाच अर्थ काय, तर मला काल रात्री खूप किंवा प्रचंड उकडले. येतंय लक्षात, तुम्ही ते सुद्धा शब्द इथे वापरू शकता. दुसरं वाक्य बघूया, आज गाडीत कोण गर्दी. बरोबर आहे, आपण जेव्हा ट्रेनमधून प्रवास करत असतो तेव्हा आपण हे नेहमी म्हणतो की बाप रे गाडीत किती गर्दी झाली आज. हे सुद्धा बोलतो ना, किती गर्दी झालीये. हे पण काय झालं, उद्गारार्थी वाक्य झालं. पण तेच विधानार्थी वाक्य करताना आपण साध्या वाक्यामध्ये म्हणतो, आज गाडीत अतोनात गर्दी होती. आता अतोनात याच्या ऐवजी तुम्ही खूप गर्दी होती असा सुद्धा शब्द वापरू शकतात. पण आपण म्हणतो ना की भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी आपण अशा शब्दांचा वापर करत असतो. त्यामुळे इथे तुम्ही हा जो चांगला शब्द वाटतोय, खूप, आपण खूप हा शब्द वापरतो, पण अतोनात हा जेव्हा शब्द वापरतो तर हा शब्द तिथे काय वाटतो, जास्त सुटेबल वाटतो. येतंय लक्षात? तिसरं वाक्य बघूया, काय अक्षर आहे तिचं. हे काय झालं, उद्गारवाचक वाक्य झालं. आणि विधानार्थी वाक्य करताना तिचे अक्षर अतिशय सुंदर आहे. तिचे अक्षर फार सुंदर आहे. बघा सारखं सारखं फार फार फार, खूप खूप खूप, याच्यापेक्षा अतिशय हा शब्द किती छान वाटतो इथे. म्हणून आपण काय करायचं, अशा शब्दांचा आपण वापर करायला शिकायचं. चौथं वाक्य बघूया, किती काळेभोर केस आहेत तिचे. आणि साधं वाक्य कसं होणार, विधानार्थी वाक्य कसं होणार, तिचे केस काळेभोर आहेत. म्हणजे इथे काय लक्षात घ्यायचंय, तर जेव्हा तुमच्या समोर उद्गारार्थी वाक्य दिलेलं असेल आणि त्या उद्गारार्थी वाक्याचं तुम्हाला काय करायचं आहे, विधानार्थी वाक्य करायचंय, तेव्हा उद्गारार्थी वाक्यामधील उद्गारवाचक जे शब्द आहेत ते काय करायचे आहेत, काढून टाकायचे आहेत. आता बघा पुढे मी त्याचं स्पष्टीकरण लिहिलेलं आहे, आपण ते वाचूया. उद्गारार्थी वाक्यांचे विधानार्थी वाक्य करताना वाक्यातील किती, कोण, काय हे उद्गारवाचक शब्द तसेच केवळ प्रयोगी अव्यय हे काढून टाकावे. आता तुम्हाला मी मागच्या भागामध्ये केवळ प्रयोगी अव्यय सांगितले, वा वा, अरे रे, बापरे, छी, थू, शी. हे आपण काय करतो, केवळ प्रयोगी अव्यय वापरतो. बरोबर आहे. मग हे जे शब्द आहेत हे विधानार्थी वाक्य करताना काय करून टाकायचे असतात, काढून टाकायचे असतात. व वाक्याचा भाव कायम राहण्यासाठी आपल्याला काही नवीन शब्द त्याच्यामध्ये घ्यावे लागतात. जसे खूप, फार, प्रचंड, अतोनात, मनस्वी अशा स्वरूपाचे शब्द हे आपल्याला वापरावे लागतात. ठीक आहे, हे काय बघितलं आपण, उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यांमध्ये केलेलं रूपांतर किंवा विधानार्थी वाक्याचं उद्गारार्थी वाक्य केलेलं रूपांतर. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रकार बघूया. पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत
तो म्हणजे आज्ञार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. आता तुम्हाला आठवत असेल की आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्याच्या क्रियापदावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश याचा आपल्याला बोध होतो, त्याला काय म्हटलं जातं? आज्ञार्थी वाक्य म्हटलं जातं. मग अशा आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यांमध्ये किंवा विधानार्थी वाक्याचं आज्ञार्थी वाक्यामध्ये परस्पर रूपांतर कसं करायचं ते आपण आता पाहू. पहिलं वाक्य बघा, तू नियमित व्यायाम कर. हे काय आहे? आज्ञार्थी वाक्य आहे, बरोबर? कारण यामध्ये काय दिलेली आहे? आज्ञा दिलेली आहे की तू नियमित व्यायाम कर. आता ह्या वाक्याचं आपल्याला विधानार्थी वाक्यामध्ये म्हणजे अतिशय साध्या सरळ वाक्यामध्ये रूपांतर करायचंय. मग काय होईल? तर तू नियमित व्यायाम करावा. काय म्हटलंय? तू नियमित व्यायाम करावा. हे सगळ्यात सोपे वाक्य आहेत. आता आपण दुसरं वाक्य बघूया. ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे. हे काय आहे? विधानार्थी वाक्य आहे. आता याचं आपल्याला काय करायचं आहे? आज्ञार्थी वाक्य बनवायचं आहे. मग आपण काय म्हणणार? तर ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन कर किंवा ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा. ही काय झाली? आज्ञा झाली. येतंय लक्षात? आता तिसरं वाक्य बघू आपण. कृपया शांतता पाळा. हे काय आहे? आज्ञार्थी वाक्य आहे. त्याचं विधानार्थी करताना काय होईल? तर कृपया शांतता पाळावी. हे काय झालं? विधानार्थी वाक्य झालं. मग थोडक्यात आपण स्पष्टीकरण किंवा काय लक्षात ठेवायचं? तर आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा ही अभिप्रेत असते. लक्षात? त्याचप्रमाणे कधी कधी वाक्यामध्ये आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश अशाही स्वरूपाचे शब्द किंवा अशाही वाक्याचा अर्थ ज्याच्यामध्ये असतो ते देखील काय असते? आज्ञार्थी वाक्य असते. त्याच्यानंतर विधानार्थी वाक्यात सरळ विधान अभिप्रेत असते. सरळ साधं विधान त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं असतं. वाक्याचं परस्पर रूपांतर करताना वाक्याचा भावार्थ लक्षात घ्यायचा. येते लक्षात? मग आता आपण बघितलं आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी किंवा विधानार्थी वाक्याचं आज्ञार्थी रूपांतर कसं करायचं हे आता आपण बघितलं. आता आपण पुढे बघूया. आता वाक्य रूपांतरामधील शेवटचा प्रकार आपण पाहणार आहोत. तो आहे होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचं परस्पर रूपांतर. मग बघा, पहिलं वाक्य बघा. त्याच्यासाठी 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. काय म्हटलंय? त्याच्यासाठी 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. हे काय आहे? होकारार्थी वाक्य आहे, बरोबर आहे. आता आपल्याला त्याचं काय करायचं आहे? नकारार्थी करायचंय. बघा नकारार्थी वाक्य करताना आपल्याला वाक्याचा अर्थ बदलायचा नाही, तर फक्त काय करायची? रचना करायची. मग कसं होईल हे वाक्य आता? त्याच्यासाठी 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही. कसं झालं? त्याच्यासाठी 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही. म्हणजे आपल्याला जर लक्षात घ्यायचं असेल तर इथे काय केलेलं आहे बघा. वरील दोन्हीही उदाहरणांमध्ये वाक्याचा अर्थ एकच आहे. फक्त वरील उदाहरणामध्ये मोठी हा जो शब्द आहे त्याच्या विरुद्ध काय आहे? लहान हा शब्द आपण वापरला आहे. म्हणजे इथे काय लक्षात घ्यायचंय की वाक्यामध्ये जो शब्द असेल विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला वापरायचा आहे. म्हणजेच या वाक्यामध्ये मोठीच्या विरुद्ध काय आहे? लहान हा शब्द आपण वापरलाय. आणि वाक्याचा अर्थ बदलू नये म्हणून वाक्यामध्ये आपण काय केलेलं आहे? नव्हे किंवा नाही हा नकारार्थी शब्द घातलेला आहे. म्हणजेच मग तिथे वाक्य काय झालं? त्याच्यासाठी 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही. म्हणजेच विरुद्धार्थी शब्द करायचा आणि आहे तर त्याच्याऐवजी काय करायचं? नाही. म्हणजेच काय अर्थ होतो? त्याच्यासाठी 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही. याचाच अर्थ काय होतो? त्याच्यासाठी 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. येतंय लक्षात? आता आपण दुसरं उदाहरण बघू. ही काही वाईट कल्पना नाही. हे काय कसं वाक्य आहे? नकारार्थी वाक्य आहे.
ही कल्पना वाईट नाही. काय आहे? नाही शब्द असल्यामुळे नकारार्थी वाक्य आहे. मग आता होकारार्थी करायचंय. मग होकारार्थी करताना आपल्याला काय करायचंय? तर वरच्या वाक्यात काय शब्द आलेला आहे की त्याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द करायचा आहे. तर वरच्या वाक्यातला जो शब्द आहे वाईट, त्याच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे? चांगली. वाईट विरुद्ध चांगली. मग कसं होईल हे वाक्य? ही कल्पना चांगली आहे. नाहीच्या जागी काय केलं आपण? आहे केलं. आणि वाईटच्या जागी काय केलं? चांगली. येतंय लक्षात? ही कल्पना वाईट नाही किंवा ही काही वाईट कल्पना नाही. म्हणजेच नकारार्थी वाक्याचं काय झालं? तर ही कल्पना चांगली आहे. अतिशय सुटसुटीत आणि सोपं आहे हे. मग आपण स्पष्टीकरण बघू त्याचं. दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे. फक्त इथे काय झालेलं आहे? नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्य करताना वाईट या शब्दाविरुद्ध चांगला असा विरुद्ध अर्थी शब्द आपण वापरलेला आहे. आणि पहिल्या वाक्यातील नकार म्हणजेच नाही हा जो शब्द आहे तो काढून टाकून त्या दुसऱ्या वाक्यामध्ये आपण काय केलेलं आहे? होकारार्थी केलेला आहे. म्हणजेच तिथे आपण काय वापरलेलं आहे? हा शब्द वापरलेला आहे. ठीक आहे. अजून हे चांगलं समजण्यासाठी आपण अजून काही उदाहरणं बघूया. चला, आपण आता पुढे अजून काही उदाहरण पाहूया. ठीक आहे. पहिलं वाक्य आहे, हे आम्हाला सोयीचं नाही. हे वाक्य काय आहे? तर नकारार्थी वाक्य आहे. आणि आता आपल्याला नकारार्थी वाक्याचं होकारार्थी करायचं आहे. मग जेव्हा असं नकारार्थी वाक्याचं होकारार्थी करायचंय तर आपल्याला काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे? एक तर विरुद्धार्थी शब्दाचा वापर करायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे? नाहीचं आहे म्हणजे नकारार्थी शब्द हा काढून टाकायचा आहे. येतंय लक्षात? मग हे आम्हाला सोयीचे नाही. मग आपण होकारार्थी कसं करणार हे वाक्य? तर हे आम्हाला गैरसोयीचं आहे. सोयच्या विरुद्ध अर्थी शब्द काय आहे? गैरसोय. बरोबर आहे? म्हणून सोयीचे गैरसोयीचे असं आपण काय केला? बदल केला. आणि वरती वाक्यामध्ये नकारार्थी वाक्यामध्ये नाही हा शब्द आहे म्हणून अर्थी वाक्यामध्ये आपण काय केलेलं आहे हा शब्द वापरलेला आहे. म्हणून हे आम्हाला गैरसोयीचं आहे असं हे होकारार्थी वाक्य तयार होईल. ठीक आहे. आता दुसरं वाक्य आपण बघू. त्याला तिथेच थांबवा. आता हे काय आहे? होकारार्थी वाक्य आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? नकारार्थी वाक्य करायचं आहे. मग इथे आपल्याला काय करावं लागेल? त्याला तिथेच थांबवा. तर तिथेच थांबवा याचाच अर्थ काय होतो? त्याला पुढे जाऊ देऊ नका. येतंय लक्षात? काय करायचंय? त्याला पुढे जाऊ देऊ नका. म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो की त्याला तिथेच थांबवा. येतंय लक्षात? तिसरं वाक्य, त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. काय म्हणतोय आपण? त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. हे होकारार्थी वाक्य. नकारार्थी करताना काय होणार? त्याचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. फेटाळणे त्याचा शब्द काय? स्वीकारणे. येतंय? आणि वरती होकार आहे म्हणून वाक्यामध्ये आपण काय केलेलं आहे? नकार केलेला आहे. असं विरुद्ध अर्थी शब्द केल्याने आणि वाक्यामध्ये जर होकार असेल आणि तो नकार केल्याने काय होते? तर वाक्याची फक्त रचना बदलते. वाक्याचा अर्थ बदलत नाही. पण तेच जर तुम्ही असं केलं वाक्य, त्याचा अर्ज फेटाळण्यात आला नाही म्हणजे काय झाला? पूर्णपणे अर्थ बदलून गेला. म्हणून काय करायचं आहे? जे वाक्य आहे त्याच्या वाक्यातला आपण जो शब्द वापरतो आहे, जसं त्याचा अर्ज फेटाळल्या किंवा फेटाळण्यात आला, तर फेटाळणे हा जो शब्द आहे तिथे आपण काय करत आहोत? स्वीकारणे हा शब्द करत आहोत. आणि वरच्या वाक्यात जो आला आहे तो आला नाही असा करत आहे. येतंय लक्षात? आता शेवटचं वाक्य, तो कुठेही न थांबता बोलला. हे काय आहे? नकारार्थी वाक्य आहे. म्हणजेच होकारार्थी वाक्य करताना तो अस्खलखित म्हणजेच फ्लुएंट बोलला. फ्लुएंट बोलणंच म्हणजे काय? कुठेही न अडखळता, कुठेही न थांबता बोलणं म्हणजेच फ्लुएंट बोलणं किंवा त्याला आपण मराठीमध्ये अस्खलकित म्हणतो. बरोबर आहे? म्हणून वाक्यामध्ये काय होतं? तो कुठेही न थांबता बोलला
आणि होकारार्थी वाक्य होतं तो अस्खलकीत बोलला. ओके, आता इथपर्यंत समजलं सगळ्यांना? ठीक आहे. आता इथे एक गोष्ट जी मी ॲक्च्युअल आधी सांगायला पाहिजे होती, पण मी आता तुम्हाला पुढे सांगते. ती म्हणजे काय, तर जेव्हा आपण असे विरुद्ध अर्थी शब्द बनवतो, तर ते शब्द बनवण्याचे दोन प्रकारे, म्हणजे आपण दोन प्रकारे असे विरुद्ध अर्थी शब्द बनवतो. ते आपण आता पुढे पाहूया. बघा, विरुद्धार्थी शब्द बनवण्याचे दोन प्रकार आहेत. म्हणजेच काय, तर आपण विरुद्धार्थी शब्द बनवताना दोन प्रकारे बनवू शकतो. पहिलं आहे शब्दाच्या मागे अ, अन, न, ना, बे, गैर, विना यासारखे उपसर्ग जोडून पुढील शब्दांसारखे शब्द तयार होतात. बघा, उदाहरणार्थ काय लिहिलंय मी? मंगल, अमंगल, आदर, अनादर, कळत, नकळत, लायक, नालायक, जबाबदार, बेजबाबदार, वापर, गैरवापर, सायास, विनासायास, तक्रार, बिनतक्रार. येतंय लक्षात? म्हणजेच असे उपसर्ग जोडून देखील आपण काय करू शकतो? विरुद्धार्थी शब्द बनवू शकतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे काय, तर विरुद्ध अर्थाचा दुसरा शब्द कसा बनवायचा आपण ते बघू. जसं श्रीमंत, दरिद्री, जलद, सावकाश, सुरुवात, शेवट, स्वीकारणे, नाकारणे, ज्येष्ठ, कनिष्ठ, नफा, तोटा. येतंय लक्षात? म्हणजे असं विरुद्ध अर्थी जे आपण शब्द लिहितो अशा स्वरूपामध्ये आपण सुद्धा काय करू शकतो? विरुद्धार्थी शब्द बनवू शकतो. म्हणजेच वाक्यामध्ये नक्की काय शब्द आलेला आहे त्यानुसार आपल्याला विरुद्धार्थी शब्द हा तयार करावा लागतो. मग हे दोन प्रकार लक्षात ठेवायचे. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? ओके. इथे तुम्हाला एक स्वाध्याय कृती दिलेली आहे. खालील तक्ता पूर्ण करा. हा पूर्ण स्वाध्याय तुम्हाला स्वतः विचार करून सोडवायचा आहे. ठीक आहे. यामध्ये नक्की काय करायचं आहे बघा. खालील तक्ता पूर्ण करा. याच्यामध्ये तुम्हाला एका भागामध्ये वाक्य दिलेली आहेत. ते वाक्य वाचल्यानंतर त्या वाक्याचा प्रकार कोणता आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्यानंतर तिसऱ्या कॉलममध्ये, तिसऱ्या भागामध्ये करावयाचा बदल. मग पहिलं जे वाक्य आहे, जसं दिलेल्या सूचनांचे पालन करा, याचा वाक्यप्रकार कोणता आहे हे तुम्हाला लिहायचंय. आणि त्यानंतर ह्याच वाक्याचं तुम्हाला विधानार्थी वाक्य तयार करायचंय. येतंय लक्षात? अशा स्वरूपामध्ये ही स्वाध्याय कृती तुम्हाला पूर्ण करायची आहे. पण पहिल्यांदा ही तुम्ही स्वतः प्रयत्न करून सोडवायची आहे. आणि त्यानंतर पुढे मी त्याची तुम्हाला उत्तरं देखील दिलेली आहेत. इथे तुम्हाला स्वाध्याय कृती 1 ची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहेत. तुम्ही जी स्वाध्याय कृती सोडवलेली आहे ती इथे तुम्ही तपासून पाहू शकता. त्यानंतर आपण वळूया पुढच्या स्वाध्याय कृतीकडे. आता पुढची स्वाध्याय कृती तुम्हाला सोडवायची आहे ती आहे कंसातील सूचनेप्रमाणे वाक्य रूपांतर करा. बघा, म्हणजे इथे नक्की काय करायचं आहे, तर तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे. सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे. याचं तुम्हाला काय करायचं आहे? नकारार्थी वाक्य तयार करायचे. मग आता तुम्हाला आपण जे मागे शिकलो ते सगळं आठवावं लागेल की कुठे कुठे काय काय नियम सांगितलेले आहेत आणि त्याप्रमाणे वाक्य रूपांतर हे करावं लागेल. जसं पहिलं वाक्य आहे, काय म्हटलंय पहिलं वाक्य, की सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे. मग आपल्याला इथे काय लक्षात घ्यायचंय, जर नकारार्थी वाक्य आपल्याला तयार करायचं आहे तर काय काय डोळ्यासमोर आलं पाहिजे, तर पहिल्यांदा एक विरुद्धार्थी शब्द आणि होकारार्थीचं नकारार्थी करायचं. बरोबर आहे? मग ह्या वाक्यामध्ये हितकारक या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द तुमचं असणं गरजेचं आहे. मग हितकारक याच्या ऑपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द कोणता, तर अहितकारक. मग वाक्य कसं होईल? सकाळी फिरणे आरोग्यास अहितकारक आणि पुढे आहेच नाही करायचं. म्हणजेच काय, सकाळी फिरणे
आरोग्यास हितकारक नाही. म्हणजेच इथे काय झालं, चा अर्थ बदलला नाही, पण आपण काय केलं, फक्त वाक्यरचना बदलली. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून दिलेली जी सर्व उदाहरणं आहेत, 10 उदाहरण इथे दिलेली आहेत, ती तुम्ही काय करायची आहेत, स्वतःहून पहिले सोडवायची आहेत आणि नंतर पुढे मी तुम्हाला त्याची उत्तरं देखील दिलेली आहेत. मग या भागामध्ये तुम्हाला वाक्य रूपांतर म्हणजे काय आणि वाक्य रूपांतर कसं केलं जातं या संदर्भात सर्व माहिती मिळाली असेलच. हे गृहीत धरून आपण आज इथेच थांबूया. धन्यवाद.